हो, तुम्ही बरोबर ऐकलं. ही काही छोटी मोठी भरती नाही आहे. महाराष्ट्रात तब्बल 290 सरकारी पदांसाठी मोठी संधी आलेली आहे. चला मग पटकन बघूयात की ही संधी नेमकी काय आहे. तर ही भरती निघाली आहे महाराष्ट्र शासनाच्या एका खूप महत्त्वाच्या विभागात, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ज्याला आपण MJP असंही म्हणतो. आणि इथे तब्बल 290 जागांसाठी ही मेगा भरती जाहीर झाली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की MJP नक्की काय काम करतं? तर बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही ती सरकारी संस्था आहे जी आपल्या सगळ्यांच्या घरात शुद्ध पाणी पोचवण्याचं आणि सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचं काम पाहते. म्हणजे विचार करा, किती महत्त्वाचं काम आहे हे. ओके, तर मग ह्या 290 पदांपैकी आपल्यासाठी कोणती पोस्ट योग्य ठरू शकते? चला, आता एक नजर टाकूया काही प्रमुख पदांवर, ज्यासाठी सगळ्यात जास्त जागा आहेत. हे बघा, स्क्रीनवर पाहू शकता. सिव्हिल इंजिनियर्ससाठी तर ही अक्षरशः एक लॉटरी आहे. तब्बल 144 जागा आहेत. एवढंच नाही, तर जे पदवीधर आहेत त्यांच्यासाठी क्लार्क टायपिस्टच्या जागा आहेत. ही सुद्धा एक उत्तम संधी आहे. अर्थात ही फक्त टॉपची 5 पदं आहेत. एकूण 11 प्रकारची पदं आहेत, ज्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला अधिकृत जाहिरातीत मिळेल. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, पात्रता. म्हणजे या पदांसाठी अर्ज कोण करू शकतं, यासाठी शिक्षण काय हवंय आणि वयोमर्यादा काय आहे ते आता आपण समजून घेऊया. बरं, इथे काही मुख्य पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता दिली आहे. जसं की ज्युनियर इंजिनियरसाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री लागेल, तर ज्युनियर क्लर्कसाठी कोणतीही पदवी आणि टायपिंग सर्टिफिकेट गरजेचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त एक झलक आहे. प्रत्येक पदासाठीची नेमकी पात्रता काय आहे हे जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणं खूप खूप महत्त्वाचं आहे. हे विसरू नका. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. ही 1 नोव्हेंबर 2025 या तारखेनुसार गणली जाईल, हे लक्षात घ्या. गट अ च्या पदांसाठी वय 45 वर्षांपर्यंत चालणार आहे, तर बाकीच्या सर्व गट ब आणि क पदांसाठी 18 ते 38 वर्षांची अट आहे. आणि हो, एक चांगली गोष्ट म्हणजे जे उमेदवार राखीव प्रवर्गातून येतात त्यांना नियमानुसार वयात 5 वर्षांची सूटसुद्धा मिळणार आहे. ओके, पात्रता समजली. आता अर्ज कधी करायचा, शेवटची तारीख कोणती आणि फी किती आहे, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवर एक नजर टाकूया. म्हणजे आपली संधी अजिबात हुकता कामा नये. हे बघा, सगळ्यांनी आपापल्या कॅलेंडरमध्ये किंवा मोबाईलमध्ये 19 डिसेंबर 2025 ही तारीख लगेच सेव्ह करून ठेवा, कारण हीच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज प्रक्रिया 20 नोव्हेंबरपासून सुरू होईल. परीक्षेची तारीख अजून आलेली नाही, पण ती लवकरच जाहीर होईल, त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा. आता अर्जासाठी शुल्क किती आहे ते पाहू. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये शुल्क आहे. आणि एक खूप चांगली गोष्ट म्हणजे माजी सैनिकांसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. त्यांना यातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. चला तर आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. अर्ज कसा करायचा. काळजी करू नका, प्रक्रिया खूप सोपी आहे. चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. फक्त या 3 स्टेप्स फॉलो करायचे आहेत. स्टेप नंबर 1, सगळ्यात आधी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा. तिथे तुम्हाला डायरेक्ट लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा. स्टेप नंबर 2, लिंक ओपन झाल्यावर जी संपूर्ण अधिकृत जाहिरात आहे ती अगदी शांतपणे काळजीपूर्वक वाचा. आणि तिसरी आणि शेवटची स्टेप, MJPच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला ऑनलाईन अर्ज व्यवस्थित भरा आणि सबमिट करा. मी पुन्हा एकदा सांगतेय, या सगळ्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल तर तो हा आहे, अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात स्वतः वाचून काढा. याने काय होईल तर तुम्ही सगळ्या अटी आणि शर्ती पूर्ण करत आहात की नाही याची तुम्हाला खात्री पटेल आणि तुमचा अर्ज नंतर रद्द होणार नाही. तर आता जास्त वेळ घालवू नका. ही एक सुवर्ण संधी आहे. लगेच डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करा. आणि हो, भविष्यात अशाच सरकारी नोकरीच्या खात्रीशीर माहितीसाठी माझा जॉब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.